आपण आहोत आता खैरगावच्या शिवारामध्ये आणि या शिवारामध्ये खरं तर फार संपन्न लोक आहेत या परिसरातले, परंतु या भागामध्ये काही ट्राइब्स देखील आहेत, आदिवासी आहेत. त्यांचं जगणं मात्र खूप अवघड आहे. आता मला इथे एक जण भेटले, ते आता ह्या 7-8 शेळ्या घेऊन इथे चारण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करूया. कुठल्या गावचे तुम्ही? तुमचं नाव काय? बबन आबाराव ढाकरे. कोणतं गाव तुमचं? खैरगाव. आणि हेच मूळ गाव आहे का दुसरं गाव कोणतं होतं तुमचं? देववाडी डोंगरकडा कारखाना. अच्छा, तिकडून कधी आला तिकडं? 1997ला. 97ला. वडील आलते का तुम्ही आलात? वडील आलते, नंतर मी आलो. इकडं कसं काय, या गावला कसं काय आलात? या गावाला बाबा आमची साल धरत होते. त्याच्यानंतर आम्ही शाळेमध्ये असताना शाळा नापास झाल्यामुळे इकडे बाबा संगे आलो. नंतर आपण इकडे लोकांची आपण बी साल धरलं काही दिवस. त्याच्यानंतर मग आपल्या शेळ्या केल्या गायक. असा आपला व्यवसाय चालू झाला शेळ्यापासून. म्हणजे आता पूर्वीपासून शेळ्याचं वळता का दुसरं कोणतं काम करत होता तुम्ही याच्या आधी? शेती करत होतो ना पहिलं. शेती आहे तुम्हाला? नाही ना, दुसऱ्याची बटाव? दुसऱ्याची बटाव करीत गेलो. ते काय परवड खात नसल्यामुळे आपण ती शेती सोडून दिली आणि आपण 10 शेळ्या 10-15 शेळ्या चालतो. तुम्हाला स्वतःचं घर आहे का? स्वतःचं घर आहे. बांधलेलं घर आहे का साधं आहे? नाही, साधं आहे. घरकुल वगैरे आले? हो, घरकुल आले. नाही. बांधले का बरं बांधलं नाही? आता बांधित ना, काल परवा आता आलं घरकुल. मुलं किती आहेत? मुलं 2 मुलं 1 मुलगी. काय शिकतात ते आता? मुलगा 12वीला 80% मार्क घेतले. आता मुलगा 10वीची परीक्षा चालू आहे. बारका 8वीला आहे, त्याचे काय पेपर अजून चालू नाही. मुलांचं शिक्षण चालू ठेवायचं का कसं? नाही, चालू ठेवायचं ना. आता एक तर मोठा शिकणं म्हणाला. त्याचं किती झालं शिक्षण? 12वी. शिकू द्या ना त्याला सांगा, शिकवा त्याला. म्हणाले काय करा. शिकलं नाही तर मग इथेच या शिवारामध्येच काम करत राहावं लागणार आहे त्याला. हो ना. काहीतरी रोजगाराची संधी तरी मिळेल कोणती. हो ना. आता या शेळ्यामध्ये किती तुम्हाला फायदा होईल? आता 7-8 शेळ्या आहेत त्यासोबत. 7-8 शेळ्यामध्ये वर्षाच्या कडेला 5-50 हजार रुपये फायदा मिळते. 5-50 हजार त्यात भागते का? भागत नाही होतं, नाही इलाज आहे. तर शेती नाही, मग दुसरे तुमचे मिसेस वगैरे काही काम करते? हो, रोज मजुरी 200 रुपये रोज. लोकांच्या तर कामाला जायचं, सकाळी 10ला संध्याकाळी 5ला घराकडे यायचं. मजूर लागते का या परिसरामध्ये? हो, लागते. दररोज लागते. हो. आणि आता कुठे आहे सध्या तुमच्या पत्नी? कोण? आम्ही आता गावातच राहता. ते लोकांची तर कामाला गेली. बरं. या शिवारात दिसत आहेत त्यांच्या शेळ्या. सरकारकडून काही मदत वगैरे काही मिळाली का कोणती योजनेमध्ये? कोणत्या? काही मिळत नाही. कोणते शेळी पालन, कुक्कुटपालन किंवा अजून काय कोणतं? नाही, सध्या काहीच नाही केलं आपण. प्रोसिजर काही केलं नाही. तसा प्रयत्न करा, कुठं ना कुठं काही ना काही संधी मिळेल. हो ना. ग्रामीण जीवनातील जगरहाट ही अशा प्रकारची असते. ज्यांना शेत नाही, शिवार नाही, ज्यांना उत्पन्नाची कुठली साधनं नाहीत, त्यांनी असे काहीतरी उद्योग करून जगणं आवश्यक असतं. ती जगरहाट कधी थांबत नसते.